बायको त्याच्या तोंडावर थुकते, तुला जे करायचं ते कर. बायकोला पैसे द्यायच्या आधी ह्याच्या सिस्टममुळे जे काही पुरुषांचे हाल होतात ना, ते म्हणजे खूपच अवॉइडेबल आहे. तुमच्याकडे येणाऱ्या पुरुषांमध्ये पोलीस अधिकारी किंवा उच्चपदस्थ सरकारी अधिकारी यांचाही समावेश असतो का? नवऱ्यावर आणि नवऱ्याच्या घरच्यांवर क्रिमिनल केसेस असे टाकायचे की ते एक्स्टॉर्शनसाठी रेडी होते. कायद्यांचा गैरवापर होणार नाही याची खात्री कशावर ना? नमस्कार. आपण आज एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्यावर फार कमी प्रमाणात बोललं जातं. कारण जेव्हा बोललं जातं तेव्हा त्यावर विश्वास ठेवला जात नाही. आज आपण पुरुष अत्याचार या विषयावर बोलणार आहोत. स्त्री पुरुष समानतेसाठी अनेकांनी संघर्ष केला, त्यामुळे महिलांसाठी कायदे झाले, ते अधिक कडक होत गेले. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या कायद्याचा आधार घेत पुरुषांवरील अत्याचाराचं प्रमाण हे वाढीला लागलेलं आहे. पुरुषांवरील अत्याचारांच्या या सगळ्या घटनांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी ज्या संघटना काम करतात त्यामध्ये मुंबईतील वास्तव ही संघटना देखील एक आहे. खरे सांगेंच्या या मंचावर आम्ही या संघटनेचे अमित देशपांडे यांना आमंत्रित केलेलं आहे. अमितजी, तुमचं स्वागत आहे या आपल्या चर्चेमध्ये. आणि सगळ्यात पहिला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही या संघटनेशी जोडले कसे गेलात? काय नेमकी घटना घडली की ज्यामुळे तुम्ही या संघटनेत सक्रिय झालात? माझ्यावरती एक असं केस आलेला माझ्या मॅट्रिमोनियल रिलेशनमध्ये, आणि तेव्हा मी मदत मागण्यासाठी बघत होतो कुठे काय मदत होऊ शकते, कारण केस पूर्ण काही खोटा होता आणि तो सिद्ध पण झाला तसा. तर मग तेव्हा मला असं कळलं की हे एक सेव्ह इंडियन फॅमिली म्हणून हे एक ग्रुप आहे जे मीटिंग्स करतात बोरिवली मुलुंड वगैरेमध्ये. आणि मग मी जोडला गेलो तेव्हा. पण तेव्हा बरंचसं काही इन्फॉर्मल होतं, म्हणजे NGO रजिस्टर्ड नव्हता किंवा जे काही काही प्रोसेसेस जे NGOसाठी होऊ शकतात त्या नव्हत्या. मग मी जोडून मग आम्ही प्रयत्न केलेत, आमच्या काही गोष्टी सगळ्यांनी मिळून, म्हणजे माझे मित्र वगैरे. आणि आम्ही आज NGOला खूपच म्हणजे चांगल्या एक लेवलवर आणलेलं असा की बोरिवली, मुलुंड आणि सानपाडा इकडे या 3 ठिकाणी आमचे मीटिंग्स होतात. दर आठवड्याला तब्बल 120 ते 150 लोकांपर्यंत विक्टिम्स येतात एकत्र आणि त्यांचं काउन्सिलिंग होतं. ओके. तुम्ही अनेक केसेस बघितल्या असाल, कारण तुम्ही आता या संघटनेसोबत जोडले गेलेला आहात. कुठली केस आत्तापर्यंतची सगळ्यात धक्कादायक तुम्हाला वाटली? तसे बरेचसे केसेस आहेत आणि मी असं बघितलेलं आहे की आता मला 15 वर्ष झालेत ह्या काउन्सिलिंग करत. मग एक फेजेसप्रमाणे वेगवेगळे होतात आणि त्या फेजेसप्रमाणे सांगायचं झालं तर आधी पॉक्सो जो होता ना, जो नवीन होता, प्रिव्हेन्शन ऑफ चाइल्ड सेक्शुअल अब्यूज असा, त्या केस जेव्हा ते नवीन आलेले आहेत तेव्हा मी अशी पहिला धक्का मला बसला असेल अपार्ट फ्रॉम माय ओन केस की हे गृहस्थ होते, त्यांना मुलगी म्हणजे मूल झालं नव्हतं बऱ्याचशा दिवसासाठी. मग नंतर त्यांनी मुलगी अडॉप्ट केलेली नवरा बायकोने. मग थोडे दिवस काय ह्या दोघांमध्ये त्रास झाला असेल नवरा बायकोमध्ये, आणि त्या बाईने जेव्हा त्यांच्यावरती केस केला की बाबा घटस्फोट घ्यायचा आहे, फक्त घटस्फोटाचा केला नव्हता, हुंडाबळीचा पण केला, कौटुंबिक अत्याचाराचा पण केला आणि त्याच्याबरोबर हा पॉक्सोचा पण केस केला. ओके. तो माणूस एवढा खचून गेलेला की तो कधी विचारच करू शकत नाही की हे जे बाळ आहे, म्हणजे बाळाला तो एवढं चांगलं सांभाळायचा, ती मुलगी त्यांनी अडॉप्ट केलेला तरी हे म्हणजे एवढं चांगलं सगळं करूनसुद्धा ती जेव्हा फक्त 2 वर्षाची झालेली तेव्हा तिच्यावरती अत्याचार केला असा. 2-3 वर्षाची झालेली ती, 3 वर्षाची झाली तेव्हा अत्याचार असा केला, त्याच्यावरती जो आरोप केला तो पहिला धक्का होता मला की असं पण काय होऊ शकतं का. सुदैवाने आणि देवच येऊन बोलून गेलेला, जेव्हा त्या मुलीचं काउन्सिलिंग झालं त्यावेळेस मुलीनं सांगितलं की बाबा तर असं काहीच करत नाही, तुम्ही जे विचारताय घाण का विचारताय तुम्ही मला, हे पोलिसांना त्या मुलीने सांगितलं. आणि मग बाबा तर खूप चांगले आहेत माझ्याबरोबर असं वगैरे तिने जेव्हा सांगितलं तेव्हा त्या माणसाचं थोडंफार कुठेतरी हेल्प झालं. नाहीतर 498A जो हुंडाबळीचा केस होता, डोमेस्टिक व्हायलन्स, त्याच्यात त्यांना खूपच त्रास झालेला. तो एक फेज होता. सेकंड, मग नंतर मी जे बघत होतो मॅट्रिमोनियलमध्ये बघणं म्हणजे एक अशी फेज आलेली की फक्त नवीन लग्न झालेलं नाही, जे म्हणजे माणूस रिटायर झाला आहे त्यानंतर त्याच्याकडे सगळे पैसे त्याचे आलेले आहेत रिटायरमेंटचे फंड्स,
त्या पैशातून सोनं घेतलं जातं. अच्छा. त्याच्या बायकोने घेतलं सोनं, मला सोनं घ्यायचं म्हणून. मग तो स्त्रीधन झाला ऑटोमॅटिकली. स्त्रीधन झाल्यानंतर तिच्या नावाने घेतलेलं आहे आणि गोल्ड आहे तिच्या नावाने, सोनं आहे. त्यानंतर तिने त्या माणसाला बाहेर काढलं घरातून. वयोवृद्ध माणूस होता. वयोवृद्ध 60च्या नंतर, रिटायर झाल्यानंतरची गोष्ट. अच्छा. आणि त्या माणसाला जायला कुठेच नाही आहे, कारण जे काय पैसे होते त्याने सगळं ते ओतलेलं घरासाठीच ओतलेलं. बायको मुलींसाठीच ओत केलं. त्याला 2 मुली होत्या आणि मुलींनीसुद्धा आईचंच साथ दिलेली तेव्हा. अच्छा. ते वयोवृद्ध जे होते ते शेवटी आम्ही सगळं त्यांना मदत थोडीफार केलेली आणि वृद्धाश्रमात राहत होते आणि नुसतं ह्या शॉकमुळेच ते वारलेत. काय सांगता? म्हणजे ते कधी रिकवरच नाही झाले इमोशनली किंवा सायकोलॉजिकली, की असं म्हणजे माझी बायको अशी कशी काय करू शकते. हुंडाबळीचा, कौटुंबिक हिंसाचाराचा सगळ्या गोष्टी टाकल्यात. इश्यूज काही असू शकतात त्यांच्यामध्ये, आपल्याला माहीत नाही. पण हे जे गोष्ट झालेली जो माणूस 30-40 वर्ष तुम्हाला मदत करतो म्हणजे पोचतो आहे, त्याच्याविरुद्धच असं करणं ही दुसरी धक्कादायक होती. तिसरं म्हणजे आता 497 हा एक IPC 497 एक कायदा होता ज्याच्यात ॲडल्टरी अगेन्स्ट होता तो, की ॲडल्ट्रस जर का कोण वुमन असेल म्हणजे बायको जर का बाहेर जाऊन तिचा संबंध वेगळा असेल तर मग तिच्यावरती नाही पण तिच्या बॉयफ्रेंडवरती हजबंड जो पती असेल तो केस करू शकतो. असा केस होता तेव्हा, ही कायदा होती. पण मग 2018 वगैरे तो कायदा रद्द केला गेला. म्हणजे क्रिमिनलायझेशन ऑफ ॲडल्ट्री जो आपण म्हणतो तो काढून घेतला गेला. म्हणजे काय आहे की आधी कमीत कमी बायकोचा बॉयफ्रेंड जो होता तो तरी अडकू शकला असता एका केसमध्ये. फॉर एक्झाम्पल त्याच्यावरती कंप्लेंट पॉसिबल होती. ते पण काढून घेतलं. तर मग आत्ता मी ऐकलेलं आहे एक जो विक्टिम आलेला की त्याची बायको बॉयफ्रेंडला घेऊन घरी येते आणि त्याच्या घरातच ते दोघेही त्यांना जे काही मौजमजा करायची ते करतात. ती बायको त्याच्या तोंडावर थुकते की तुला जे करायचं ते कर, मी घाबरत नाही. ठीक आहे. आणि तो माणूस काहीच करू शकत नाही कारण त्याची 7 वर्षाची मुलगी आहे. त्याला असं वाटतं की जर का मी हे बाहेर घेऊन गेलो तर मग माझं मुलीचं काय होणार, माझं आयुष्य, लग्न, संसार जाईल ती वेगळी गोष्ट आहे पण मुलीवर काय परिणाम होतो. मग अशा लोकांना म्हणजे हे जे आहे ते तर मला आता त्यांना काय काउन्सिलिंग पण करावं ना, काय सांगायचं त्याला. बरोबर. हा प्रश्न आम्हाला पण पडतो. पण मेन म्हणजे आमचा जो मुद्दा असतो की अशा गोष्टींमध्ये सगळ्या गोष्टींचं आम्ही सोल्युशन देऊ शकत नाही. आधी त्याचं जे काय खच्चीकरण झालेलं, त्याला जे काय इमोशनल सपोर्ट पाहिजे ते आम्ही दिलेत आणि त्यानंतर त्याला पुढे काय काय पाहिजे, जर का त्याला लिगली जायचं आहे की नाही जायचं आहे किंवा तिला काउन्सिलिंगला पाठवायचं झालं किंवा ती सुधारते का आणि हे मान्य आहे का, त्या गोष्टी नंतर येतात. पण आधी की कारण तो पूर्ण झालेला की तो फक्त करत नाही कारण मुलगी आहे असं म्हणून तो त्याने कॉल केलेलं. अशा माणसांचं कसं असतं की ते एक क्षण असतो चा विचार यायचा, तो क्षण कधीही येऊ शकतो. म्हणून मग आम्हाला वाटलं की नाही हा थोडासा ब्रिंकवर आहे, मग ह्याला अधिक सपोर्ट द्यावं किंवा आम्ही त्याला जास्त अजून जुळवून घेतला सगळ्यांबरोबर की बाबा. आणि काही लोकांचा आम्ही ट्रॅक पण म्हणजे त्याला ठेवायला सांगितलेलं की बाबा त्याच्याजवळ जे राहतात जाऊन भेटत जा. ही मदत जे काय आम्ही करू शकतो आमच्या संस्थेकडून आम्ही करतो. असं एक प्रकरण गाजलेलं होतं संपूर्ण देशामध्ये, तुम्ही ते ऐकलेलं असणार, अतुल सुभाषांचं. राईट. ते तुमच्या संघटनेमध्ये कार्यरत होते असं कळलं, संपर्कात होते. नेमकं काय झालं अतुल सुभाष यांच्या केसमध्ये, नेमकं काय झालं? कारण आता नेमका हा उल्लेख आलेलाच आहे. अतुल सुभाषच्या केसमध्ये तो म्हणजे खूपच अत्यंत हुशार माणूस. ओके. सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये चांगलं काम करत होता तो आणि त्याच्या बायकोबरोबर त्याचं काय जमत नव्हतं. तर मग त्याच्यावरती बरेचसे केसेस टाकले गेले UPमधनं आणि तो फक्त एका वर्षात त्याला 50 वेळा जायला लागलेलं UPला जेव्हा त्याचे केसेस होते असे. आणि त्या बाईचं म्हणजे त्याला काही फरक पडत नाही. जो माणूस बँगलोरला राहतो आणि सगळं जॉब वगैरे मॅनेज करून UPला जाऊन तिकडे केसेस वगैरे जे काही अटेंड करून परत यायचे आहेत, हा जो एक पार्ट आहे ना, जो म्हणजे एक हॅरॅसमेंटच झाला. कारण आजच्या काळात ज्युडिशरी जर का त्यांना पाहिजे असेल तर मग ते काय करू शकत नाहीत. म्हणजे एक व्हिडिओ कॉन्फरन्सवर कॉल ठेवला
तर मग त्यांचं जे काही त्यांना विचारणा करायचे ते करू शकतात. आणि जनरली मी पण माझ्या केसमध्ये पण बघितलेले आहेत की हजारो किलोमीटर माणूस ट्रॅव्हल करतो आणि तिकडे जाऊन फक्त 2 सेकंड किंवा 5 सेकंड आपल्याला भेटतं. तर हां आलेले आहेत का? हां आलेले आहेत, ठीक आहे. काय दुसरे म्हणजे नेक्स्ट स्टेप काय आहे की समोरचा म्हणतो की आम्ही अजूनपर्यंत रेडी नाही आहोत, आम्हाला दुसरी डेट द्या. झालं. एवढ्या गोष्टीसाठी त्या माणसाला सगळं काही 4-5 दिवसाचं जे काही ट्रॅव्हल असेल, ऑफिसचं सुट्टी घेऊन जायचं, सगळं मॅनेज करायला लागतं. हे हा म्हणजे मेन त्याच्यावरती होता बॅक ब्रेकिंग जे आपण म्हणतो ना तो. बाकी बरेचसे केसेस वगैरे सगळे होते आणि तो चांगलाच म्हणजे त्या आमच्या जे ग्रुप आहे त्याच्याबरोबर तो रमलेला होता. कोणाला असं वाटलं नव्हतं की तो कधी असं करू शकतो, पण त्याने प्लॅनिंग केलेली. कारण कितीही सपोर्ट मिळाला असेल त्याला तरी कुठे ना कुठे त्याला हेच होतं की मी माझ्या शत्रूंना पोचतोय. कारण त्याच्यावरती मेंटेनन्स केस लागलेला आणि जेव्हा जज समोरून बोलते की पैसे दे आणि हे संपवून टाकू, तर मग त्याला म्हणजे सिस्टमकडून काहीही अपेक्षा नव्हती की सिस्टीमचा उल्लेख झाला. सॉरी मी तुम्हाला इंटरप्ट करतोय. सिस्टीमच्या बाबतीत पण जे लोक तुमच्याकडे येतात ती नकारात्मक भावना घेऊन आलेली असतात, हे खरं आहे का? ॲब्सोल्युटली. म्हणजे काय ह्याच्यात नो डाऊट अबाउट इट. कारण सिस्टम जेव्हा ते फर्स्ट फेस करतात, पोलीस स्टेशनला फेस करतात आणि तिकडे कितीही झालं तर पोलिसांना माहिती आहे या केसेस खोटे असू शकतात, पण ते काय करू शकत नाही. जर का त्यांनी केस नाही केला तर मग त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते म्हणून ते म्हणतात आणि तिकडे कंप्लेंट तर घेतीलच ते. त्यानंतर ह्याचा जो हॅरॅसमेंट चालू होऊन जातो. तिकडे समजा भ्रष्टाचार म्हणा किंवा त्याला जे हेलपाट्या माराव्या लागतात की जर का त्याच्या अगेन्स्ट 498 किंवा कुठला क्रिमिनल केस झाला असेल तर मग त्याला म्हणजे एक अटेंडन्स द्यायला लागतं त्यांच्याकडे जाऊन. त्या लेवलवर त्याचं हॅरॅसमेंट सुरू होऊन जाते. मग नंतर त्याला असं वाटतं की कुठे जायचं, मग लॉयर्स असतात. लॉयर्सकडे गेलेत तर मग लॉयर्सचं पण असा लॉबी आहे, चांगले पण असतात लॉयर्स, पण बरेचसे असे आम्ही बघितलेले आहेत की हा एक्स्टॉर्शनचा एक मार्ग बनून जातो. बायकोला पैसे द्यायच्या आधी ह्याच्या सिस्टममुळे जे काही पुरुषांचे हाल होतात ना, ते म्हणजे खूपच अवॉइडेबल आहेत. पण तरीही सिस्टममध्ये सगळ्यांनाच माहीत असून सुद्धा, कारण ह्याला एक कॉटेज इंडस्ट्री म्हणतात आता. 498 हॅज बिकम अ कॉटेज इंडस्ट्री. कारण काही लॉयर्स त्यांनी फुल लाईफ फक्त 498चे केसेस केलेले आहेत. एखादा माणूस असेल त्याच्या घरी 4 जणं असतील त्याला पकडून, तर मग डायरेक्टली 25,000 पर पर्सन फॉर अँटिसिपेटरी बेल, 1,00,000 तसेच गेलेत. आणि हे मी अगदी कमीमधलं सांगतोय. हायर एंड मी असे पण बघितले 3-3 लाख रुपये मागितलेत एका अँटिसिपेटरी बेलचे. असे पण केसेस असतात. आता त्याच्यात तुम्ही समजा की कोणतरी रिक्षावाला असेल. आता मी काल एक ओला ड्रायव्हर होता, तो सांगत होता त्याची केसमध्ये त्याला पण प्रत्येक माणसाला 40,000 रुपये द्यावे लागलेले आणि त्याच्या घरी 6 जणं होते. अँटिसिपेटरी बेलसाठी इनिशियली जेव्हा 498 आहे त्याच्यावरती लागणार आहे असं त्याला वाटलेलं त्यावेळेस. आणि जर का 498 हे डावरीचा जो केस लागला तर मग चार्जशीट होईपर्यंत किंवा त्याच्या आधी जेव्हा त्याचा बेल त्याला रेग्युलराईज करायचं झालं, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत कोर्टात इनिशियली त्याला, तेव्हा म्हणजे त्याला श्युरिटी आणायला लागते. असे जे काय अट असेल जजचं, 2 श्युरिटी आणा किंवा एवढे अमुक पैसे द्या, तर मग लगेच कोण तयार होत नाहीत ना श्युरिटीसाठी सुद्धा. मग त्याचं पण एक पूर्ण इंडस्ट्री आहे. तुम्ही जर का कोर्टाच्या बाहेर शरबतवाल्याला विचारलं तर मग तो सांगतो कितना चाहिए, 4 जण चाहिए, श्युरिटी देता हूं, आणून देतात. काय सांगतं? ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि हे असं नाही आहे की हे काय लपलेलं आहे किंवा पोलिसांना माहीत नाही आहे किंवा सिस्टमला माहीत नाही आहे. दुर्दैवाने या सगळ्या गोष्टी होतात. स्ट्रेंज आहे. हां. आणि हे तर इनिशियल स्टार्टचं झालं. मग अतुल सुभाषच्या केसमध्ये मी सांगितलं की त्याला जजनेच ऑफर दिलेला. हे तर म्हणजे खूपच आता किती खरं आहे खोटं आहे आपल्याला माहीत नाही, पण असं जर का झालं असेल तर मग ही खूपच म्हणजे चिंताजनक बाब आहे ना. आणि हे तर त्याने सांगितलं आहे. असे कितीतरी असू शकतात ज्यांनी सांगितलं नाही आहे. बरोबर. आता तुम्ही घरच्यांचा उल्लेख केला म्हणून की जो पुरुष आहे त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबियांनाही त्रास होतो. कशा पद्धतीचा होतो? कसं आहे की एक तर आपल्या घरचा जो कोण माणूस असेल त्याच्यावरती खोटे केसेस झालेत आणि त्याचं डिप्रेशन, खच्चीकरण आपण बघतोय, तर मग एक इमोशनल ताण तर येणारच आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांना पण फसवलं जातं. आता 498 मध्ये आम्ही आंदोलनं करून जे काय
इमिजिएट अरेस्ट होते ते थोडे कमी केलेत आता. म्हणजे आधी असं असायचं की त्या नवऱ्याला काहीच माहीतच नाही आहे. बायको बोलली की फ्रायडे आहे, आपण सिनेमाला जाऊया 6 वाजता. मग 6 वाजता ते गेलेत, 9:30ला ते बाहेर पडेपर्यंत बाहेर पोलीस उभी आहे. त्याला काहीच माहीत नाही आहे. तिने ऑलरेडी 498 केस केलेला आहे. पोलीस त्याला उचलून घेऊन जाते. हे प्रत्यक्षात झालं. झालेले आहेत आणि हे कॉमन होतं. झालेलं फक्त नाही, हे कॉमन होतं आधी. फ्रायडेला घेऊन गेलेत अरेस्ट, तर मग मंडेपर्यंत बेल होत नाही. हा माणूस 2 दिवस जेलमध्ये राहून येतो. फक्त तोच नाही, त्याच्याबरोबर त्याच्या घरच्यांनासुद्धा डिटेन केलं जायचं. हे आधी व्हायचं. आम्ही जे आंदोलनं केली त्याच्यात असं आलेलं आहे आता की कमीत कमी पोलिसांनी त्यांना समुपदेशनासाठी बोलवावं, नवऱ्यालासुद्धा. मग तो लॉ चेंज झाला. मग आजकाल आम्ही असं बघतोय की बरेचसे मॉलेस्टेशन केसेस सासऱ्यावर किंवा दिरावर टाकल्या जातात, कारण ते क्रिमिनल आहेत. म्हणजे सिस्टम अशी झालेली आता की काहीही करून नवऱ्यावर आणि नवऱ्याच्या घरच्यांवर क्रिमिनल केसेस असे टाकायचे की ते एक्स्टॉर्शनसाठी रेडी होतील, खंडणी देतील गपचूप की बाबा संपून टाकूया. त्या उद्देशाने ह्या सगळ्या केसेस टाकल्या जातात. ओके. आता अनेकदा काय होतं की असे अत्याचार जेव्हा सहन केले जातात त्याच्यामध्ये मारहाण हा देखील एक प्रकार असतो. बायकोने नवऱ्याला मारहाण केली आणि जर तो माणूस बाहेर जाऊन सांगायला लागला तर त्याला बायल्या, बुळचट असं त्याला हिणवलं जातं. या भीतीपोटी तो शांत बसतो, त्याच्यावर तो दबाव येतो, अशा काही घटना घडतात. बिलकुल. आणि कसं आहे, माझ्या समोरच केस आहे की जेव्हा तो पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं की माझी बायको मला मारते, पोलिसांनी स्वतःने विचारलं त्याला, तू काय बांगड्या घालून बसलेस, तू का नाही तिला परत मारलंस. आता पोलिसांना फक्त सांगून काही उपयोग नाही आहे, कारण ते पण समाजाचाच एक घटक आहेत. समाजातच ही गोष्ट आहे की तू कसं काय मार खाऊ शकतोस. जर का तू मार खाल्लंस म्हटल्यावर कमकुवत तर तुझ्यात आहे. म्हणून आणि जर का त्याने मित्राला पण सांगितलं असं काय झालेलं आहे, तर मग मित्र पण हसतील असं त्याला वाटत असेल, किंवा कोण मदत करू शकत नाही म्हणून मग सांगून काय उपयोग नाही असं विचार करून ते लोक बाहेर सांगत नाहीत, कोणाला बाहेर पडत नाहीत या गोष्टी. अशा वेळेस आमचा जो प्लॅटफॉर्म आहे थोडासा त्यांना एक धीर देऊ शकतो, कारण दुसऱ्यांनी पण सांगितलं की बाबा माझ्या बायकोने पण मला मारलं, तर तो ओपन होऊ शकतं की हा बाबा या गोष्टी माझ्याबरोबर पण झालेल्या आहेत. इकडे आमचा इम्पॉर्टन्स येतो. पुरुषांवर कोणकोणते अत्याचार होतात जे पुरुष तुमच्याकडे येतात मदत मागण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये शारीरिक अत्याचारांचा पण समावेश असतो का? हो, सर्वात जास्त तर फायनान्शियल व्हायलन्स जे आपण जर का कौटुंबिक हिंसाचाराचा लॉ बघितला आपण कायदा, त्याच्यात ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यात इमोशनल व्हायलन्स, इमोशनल असॉल्ट, फायनान्शियल असॉल्ट, सायकोलॉजिकल असॉल्ट वेगळं, सेक्शुअल असॉल्ट, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता ह्या सगळ्यांमध्ये फायनान्शियल असॉल्ट जे या डेफिनेशनमध्ये दिलेलं आहे की जर का बाईवर हे झालं तर मग हा फायनान्शियल असॉल्ट होऊ शकतं, की तिच्या मनाविरुद्ध काय केलं असेल, तिचे पैसे घेतले असतील जेव्हा तिला नको असेल, किंवा तिच्यावर धडपण आणले की तू पैसे दे म्हणून. असं ह्या सगळ्या कौटुंबिक हिंसाचाराचे म्हणजे ते भाग आहेत. जर का पुरुषावर हेच झाले तर मग हा पण कौटुंबिक हिंसाचारच आहे. पण आपण हे सर्वात कॉमन बघतो की पुरुषावर दडपण आणायची फायनान्शियल असॉल्टसाठी. हे म्हणजे खूपच कॉमन आहे म्हणून आपण ह्याला एकदम अगदी इग्नोर करतो. पण सेक्शुअल असॉल्टचे पण केसेस आहेत जिकडे पुरुष आम्हाला सांगतात की मॅरिटल रेपचा जो आपण फंडा जर का बघितला तर मग तो ॲक्च्युली डायरेक्ट लॉ नाही आहे त्याचा, पण कौटुंबिक हिंसाचारात तो कवर्ड आहे. म्हणजे आज जर का बायको म्हणाली, कुठली स्त्री म्हणाली की माझ्या मनाविरुद्ध, इच्छेविरुद्ध इंटरकोर्स झाला आहे पतीबरोबर, पतीने जबरदस्ती केली आहे, तर मग त्या कायदा आहे आजच्या दिवसात की त्याच्यावरती शिक्षा मॅरिटल रेपचा. म्हणजे डायरेक्ट जो 376मध्ये जे काय मागणी आहे ती आली पाहिजे तिकडे नाही आहे, पण सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणजे ह्या डोमेस्टिक व्हायलन्स कौटुंबिक हिंसाचारात तो आहे. ठीक आहे. पण पुरुषावर हे झालं तर काही कायदा नाही आहे. आणि असे बरेचसे केसेस येतात की माझ्या मनाविरुद्ध सेक्शुअल असॉल्ट झाला किंवा इंटरकोर्स मला करायचा नव्हता, तेव्हा दडपण आणून मला केलं गेलं आहे. किंवा बरेचसे असे केसेस असतात की पुरुषाला तो खूप थकून आलेला आहे आणि त्याला आरामच करायचा आहे, पण तरीही जर का बायकोने दडपण आणलं, भांडून किंवा त्याला धमकी देऊन काही करून जर का त्याच्याबरोबर इंटरकोर्स झाला असेल तर मग तो सेक्शुअल असॉल्टमध्येच आला पाहिजे. कितीतरी पुरुष येऊन असं सांगतात, जर का मी नाही म्हणालो तर मग मी कमकुवत आहे असं ती विचार करेल किंवा लोकांना सांगत सुटेल. त्यापेक्षा केलेलं बरं, जेव्हा मला इच्छा नाही तरी. बरोबर. तुम्ही आता या क्षेत्रामध्ये काम करता, काही संघटना या तुमच्या विरोधात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तर काही लोकांकडनं तुम्हाला धमक्या देखील आल्याचं आम्हाला कळालेलं होतं. कोण होते हे लोक धमक्या आणि कशासाठी या धमक्या देण्यात आलेल्या? मी काय असं नाव घेत नाही आता, पण कसं आहे की धमक्या आलेल्या आहेत की जर का तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत हे बंद नाही केलं तर मग आम्ही आमच्या स्टाईलमध्ये तुम्हाला समजवू असा. आणि आम्ही एक काय असं इव्हेंट केलेलं नाशिकमध्ये आणि त्या इव्हेंटबद्दल आम्हाला असं आलेलं. मग आम्ही म्हणालो की ठीक आहे, आम्ही तर एकदाच करून सोडणार होतो, पण आता हे परत जेव्हा यांनी सांगितलं आहे तर मग आपण परत करू. मग सेकंड इयर आम्ही परत जाऊन केला तो इव्हेंट. ठीक आहे. त्यावेळेस फर्स्ट टाईम आमच्या विरुद्ध मला वाटतं नाशिकमध्ये गव्हर्मेंट जे काय मशिनरी होते तिकडे कंप्लेंट ऑफिशियली पण गेलेले आहेत, पण आम्ही काही चुकीचं केलंच नव्हतं. म्हणून मग असं आमच्यावरती काही कार्य म्हणजे हे काही शिक्षा वगैरे करण्याचा काही प्रश्नच नव्हता. आणि मेन म्हणजे कसं आहे की ह्या ज्या गोष्टी असतात काही लोकं ते पब्लिसिटीसाठी पण करतात. आणि आम्ही असं बघितलं की जे आम्हाला आधी विरोध करायचे त्यांना मे बी देवाने काय बुद्धी दिली काही माहीत नाही, पण आज ते आमच्या साईडने म्हणतात की पुरुष हक्क समिती म्हणजे पुरुष आयोग हवाच असा. म्हटलं बरं झालं एक ही गोष्ट तरी ट्रान्सफॉर्मेशन झालं लोकांचं. आता पुरुष हक्क आयोगाचा विषय आला म्हणून की जे पुरुष तुमच्याकडे येतात त्यांना न्याय मिळावा यासाठी तुमच्याकडनं काय काय मदत केली जाते आणि तुम्हाला जर संपर्क साधायचा असेल कोणाला तर ती लोक कसा साधतात संपर्क? एकतर आमचा हेल्पलाईन आहे 8882498498. हा नॅशनल लेवलचा आहे 8882498498. त्याच्यात आपण म्हणजे जसं मी सांगितलं एक 90-95 लोकं आहोत आम्ही व्हॉलंटिअरली आम्ही कॉल्स वगैरे घेतो. आणि महाराष्ट्राचे लोक असतील तर मग त्यांना एक नंबर आहे की महाराष्ट्रासाठी या नंबरला कॉल करा असा. हां, आमचा जो काय आम्ही सपोर्ट करतो सगळं फ्रीली करतो. कारण जसं मी सांगितलं की जो म्हणजे एक माणूस आला आहे आपल्याकडे त्याला ऑलरेडी पूर्ण सिस्टमने खचवून ठेवलेलं आहे. त्याला सगळ्या एक लेवलवर त्याला पैसे द्यावे लागतात. मग ॲटलिस्ट आमच्याकडे तरी त्याला त्रास नको. मग त्याप्रमाणे आम्ही सेल्फ फंडेड आहोत. आमच्या पॉकेटने आम्ही पैसे खर्च करतो आणि जे काय आम्हाला सिस्टम्स चालवायचे चालवतो. आणि ह्याच्यात म्हणजे आम्हाला तर असं एक्सपिरियन्स आला आहे की लोक पैसे द्यायला रेडी आहेत आणि आम्ही सांगतो की गरज पडली तर आम्ही तुम्हाला मागू. आणि आम्हाला असं काही नाही की मोठं काही स्वतःचं करायचं. कारण आम्ही बरेचसे हे बघितले आहेत की ह्या ज्या म्हणजे NGOज वगैरे असतात त्यात म्हणजे मोठमोठ्या पण NGOज आहेत ते NGO चालवायलाच पैसे जास्त लागतात मग इव्हेंच्युअली. आणि जो मेन मुद्दा असतो त्याला तो कुठे ना कुठे दाबून जातो असा. मग तसल्या गोष्टी न व्हाव्या म्हणून आम्ही सगळं फ्री ठेवलेलं आहे. म्हणूनच गार्डनमध्ये आम्ही मीटिंग करतो की तिकडे खर्च पण नको आमच्या ऑफिसचा वगैरे असं काय. आणि आता तरी सगळं व्यवस्थित चाललं आहे. लोकं जास्त येत आहेत. एकच आहे की लोकं जास्त येऊ नये आमच्या म्हणण्याप्रमाणे. म्हणजे केसेस नाही झालं पाहिजेत असा. सगळ्यांना चांगली वागणूक कमीत मिळावी. कमी केसेस झाले पाहिजेत तर मग ते बरं होईल. आम्हाला असं नाही की आमचा घोळका मोठा झाला पाहिजे. न्याय मिळाला पाहिजे लोकांना. आणि हे जे खच्चीकरण किंवा दडपण जे पुरुषांवर येतं ते कमी झालं पाहिजे समाजात. तुम्ही न्याय मिळाला पाहिजे असं म्हणालात. तुमच्याकडे येणाऱ्या पुरुषांमध्ये पोलीस अधिकारी किंवा उच्च पदस्थ सरकारी अधिकारी यांचाही समावेश असतो का? असतो. पोलीस अधिकारी येतात, जज पण आलेले आहेत, जजही आलेले? मॅजिस्ट्रेट पण आलेले आहेत. त्यांनी पण सांगितलं आहे की आम्हाला मान्य आहे की हे सगळे कायदेच नाही आहेत आणि खूपच म्हणजे एक जे काय आहे डॉमिनन्स म्हणा किंवा मिसयूज खूप जास्त होतो या सगळ्या गोष्टींचा. पण ते पण काय करू शकत नाही ना ॲट अन इंडिव्हिज्युअल लेवल असा. मग आम्ही बघितलं आहे की पोलिसांचं एक मी एक्झाम्पल देऊ शकतो की एक पोलीस ऑफिसर होता, नाव परत घेणार नाही, अँटी टेररिस्ट सेलमध्ये म्हणजे चांगल्या पदावर असा असणारा. आणि त्याचं असंच डिवोर्सचा केस चालू होता. तर मग ह्याच्यात अजून एक मेन मुद्दा आहे की जे मुलांचा जो इश्यू येतो ना कस्टडीचा. हां, तो मुलांवर जे परिणाम होतो तो एक खूपच मोठा इश्यू आहे. ती तर म्हणजे वेगळीच म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे जी आपण डिस्कस करू शकतो. पण या केसमध्ये त्याला कस्टडी ॲक्सेस मिळालेला की शनिवारी तो जाऊन भेटू शकतो असं. आणि ते पण काय गार्डनमध्ये भेटणं असं, त्याच्या घरी घेऊन जाऊ शकत नाही, अशा सगळ्या गोष्टी काही काही अटी असतात. दर 15 दिवसात 2 तासासाठी भेटतो बाप असा. तर ह्या केसमध्ये असं झालं की एकदा मुलाला बापाला सोडून नाही जायचं होतं. तो वडिलांना सांगतोय की नाही मी आज तुमच्याच बरोबर येतो. ठीक आहे. मग त्या माणसाने आईला सांगितलं की हा आता सांगतोय तर मी माझ्या घरी जाऊन घेऊन जातो, अलाव कर, कारण म्हणजे त्याला पण बरं वाटेल थोडंसं जर का त्याला पाहिजे असं तर. बरोबर. पण ती रेडी झाली नाही. मग तो मुलगा तरी रडत होता. त्याने रिक्वेस्ट केली, ती काय रेडी नाही झाली. तर मग ह्याने सांगितलं काही करू शकत नाही बाबा, तू जा म्हणजे आता असं तिच्याबरोबरच जा, मी परत भेटतो असं काहीतरी गोडबोली करून त्या मुलाला पाठवलं.
पण मुलगा त्या दिवशी त्याला काहीतरी हट्ट असं आलेलं की नाही मला वडिलांबरोबरच जायचं आहे. तो गपचूप खाली उतरून रिक्षा केली त्याने आणि वडिलांच्या घरी पोचला. त्याने फक्त ॲड्रेस सांगितलं. काय 9 वर्षाचा 10 वर्षाचा होता. तिकडे जाऊन वडिलांना सांगितलं की तू पैसे दे रिक्षावाल्याला, मी पैसे पण नाही आणले नाही, मी आज तुझ्याचकडे राहणार आहे. मग वडिलांनी त्या बायकोला कॉल केलं की तो इकडे आला आहे, तो रडतो आहे, मी आज इकडे ठेवतो, तुला काही प्रॉब्लेम नाही होणार, पाहिजे तर तू पुढच्या ॲक्सेसचा जे काय ते कट करून घे, कारण हा खूप रडतो आहे, आज ह्याला माझी गरज असं वाटतं आहे, तर मग लेट हिम बी हिअर असा. पण ती काही रेडी झाली नाही. तिने पोलीस स्टेशनला कॉल केला, सांगितलं की असं तो वायलेट करतो आहे. मग पोलिसांनी त्याला बोलवलं की तू इकडे मुलाला घेऊन ये. मग तो पोलीस अधिकारी असूनसुद्धा पोलिसांनी काय केलं की तुझ्याकडे कस्टडीचा किती वेळ आहे, 2च तास आहेत ना, संपली गोष्ट. कोर्टचा ऑर्डर घेऊन यायचा आणि मग मुलाला तुझ्याकडे घेऊन जायचं. तो म्हणते मुलगा रडतो आहे. आता ह्याच्यात या सगळ्या मुद्द्यांमध्ये आपण स्त्रीला सेंटर करून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर विचार करतो आहे की स्त्रीने 2 तास दिले म्हणजे 2 तास दिले, तिला 2 तासच द्यायचे आहेत. मुलाला सेंटर करून जर का आपण केलं असतं, सगळं विचार केला असता, तर मग पोलिसांना पण पॉवर असले असते की बाबा हां ठीक आहे, जेव्हा मुलगा म्हणतो की जायचं जाऊ देत, पण ते काही त्यांनी होऊ दिलं नाही. म्हणजे ह्याच्यात पोलीस म्हणा, मॅजिस्ट्रेट्स म्हणा, त्या पण असेच अडकलेले आहेत. ओके. आणि या पर्टिक्युलर केसमध्ये आपण विचार केला तर त्या मुलाचं काय, तो काय बघतोय, जर म्हणजे त्याने विचार केला की माझी आई वाईट आहे, हेच विचार येणार त्याला, मला जे पाहिजे ते करू देत नाही. आणि हे साधं गोष्ट आहे, असं नाही की ते काहीतरी वेगळं काय मागतोय, वाईट मागतोय, वडिलांकडे जायचं मागतोय. मग एकतर त्याच्या मनात आईविरुद्ध द्वेष निर्माण होतो. दुसरी गोष्ट अशी की माझ्या वडिलांचं काय चालत नाही. एक जेव्हा मूल मोठं होत असतं तेव्हा वडील हे जे एक खंबीरपणा राहणारा एक म्हणजे शिल्ड असतो, एक ढाल असतो आपल्यासाठी. जर का त्याला तेव्हाच हे विचार आलं की बाबा वडिलांचं काय चालत नाही किंवा वडील कमकुवत आहेत, तर मग त्याचा जो ग्रोथ म्हणा किंवा जे काय त्या मुलावर जे परिणाम होईल तो खूपच वाईट असणार आहे. आणि असे होतातही. आपण फादरलेसनेस हा एक टॉपिकच वेगळा आहे की फादरलेसनेसमुळे किती इम्पॅक्ट होतो मुलांवर. जे वेस्टर्न घाणेरड्या गोष्टी आहेत ते पण इम्पोर्ट करतो ह्याच्यात. वेस्टर्न सोसायटीमध्ये स्टडीज आहेत जे सांगतात की जिकडे वडील नसतील, म्हणजे बायोलॉजिकल फादरच नाही, एक फादर रोल फादर फिगर एक रोल मॉडेल नसेल, तर मग त्या मुलांचा जो त्यांचा एक ओढ आहे ॲडिक्शनमध्ये जास्त असतो, क्राईममध्ये जास्त असतो, सबस्टन्स अब्यूजमध्ये जास्त असतो. सबस्टन्स अब्यूज म्हणजे फक्त किंवा अल्कोहोल नाही आहे, बाकीचे पण असतात, व्हिडिओ गेमच फक्त खेळतात, त्यांचा ॲम्बिशन नसतो, त्यांना रोल मॉडेल्स व्यवस्थित भेटले नाहीत, तर मग ह्या सगळ्या इम्पॅक्ट्स होतात. ह्या गोष्टी आपण विचार पण करत नाही आहोत. कारण मी जे चाइल्ड राईट्सबद्दल मग आम्ही विचार करायला गेलो तर मग कारण मुलं वोट देत नाही आहेत, त्यासाठी मुलांकडे कोण विचार करत नाहीत, हाच ह्याच्यातनं कन्क्लुजन येतो. ओके. आता आपण या सगळ्या गोष्टींचा सर्वंकष विचार केला आणि पुरुषांसाठी काही कायदे झाले असा एक आपण हायपोथेटिकली विचार केला. पण पुन्हा एकदा प्रश्न तोच निर्माण होतो की या कायद्यांचा गैरवापर होणार नाही याची खात्री कशावरनं? बघा, सर्वात पहिली गोष्ट आमच्या मागण्या आहेत की सगळे लॉज जेंडर न्यूट्रल झाले पाहिजेत. जे आपण हजबंड वाईफ, पती किंवा पत्नी म्हणतो, त्याच्याऐवजी स्पाऊज हा वर्ड आला पाहिजे, मग झाली गोष्ट. आणि जर का मॅन वुमन असेल तर मग पर्सन करू शकतो आपण, म्हणजे सेक्शुअल असॉल्ट म्हणा, सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस म्हणा, प्रत्येक गोष्टीमध्ये येतो. दुसरी आमची मागणी अशी की मिसयूज, गैरवापर करणाऱ्या कोणीही असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आता जर का तुमच्या सिस्टममध्ये, म्हणजे आपल्या सिस्टममध्ये अशा काहीही फ्लॉज असतील ज्याच्यामुळे मिसयूजचा पॉसिबिलिटी आहे, त्याच्यासाठी आपण न्याय मिळालाच नाही पाहिजे असं तर आपण करू शकत नाही ना. आता समजा आपण विचार करू की बायका दुरुपयोग करत आहेत, आजकाल आपण बोलू लागलो आहे की बाबा दुरुपयोग करत आहेत, तर मग कायदे काढून घ्यायचेत का बायकांकडनं? ते सोल्युशन नाही आहे. दुरुपयोग करणाऱ्या बायकांवर आपण शिक्षा, त्यांना काहीतरी असं वाटलं पाहिजे की भीती वाटली पाहिजे की दुरुपयोग केला तर मला त्रास होईल, असं आपण कायदे आणले पाहिजेत. ॲक्च्युली कायद्यात तरतुदी आहेत, पण ज्युडिशरी त्यांच्यावर पण दडपण असेल कदाचित, ते पूर्ण म्हणजे अंमलबजावणी करत नाहीत त्याच्या. कारण काही असे कायदे आहेत की ज्याच्यात जजला जर का वाटलं, मॅजिस्ट्रेटला, की बाबा हे काहीतरी खोटं चाललं आहे, ते इन्व्हेस्टिगेशन म्हणा किंवा ते पण ॲक्शन घेऊ शकतात. पण आजच्या काळात असं आहे की खोटं बोललेलं सबमिट करतात कोर्टात कोणीही असो, तर मग त्याच्या अगेन्स्ट परज्युरी करणं, म्हणजे जे खोटे बोलण्यासाठी जे काय लॉ आहे तेच चालवणं मोठी गोष्ट आहे.
आम्हाला बरेचसे लोक विचारतात की जर का पुरुषाला कळलं की बाबा बायकोने चुकीचे सगळे पुरावे दिलेले आहेत किंवा खोटी बोलली आहे ते सिद्ध झालं आहे, तर मग त्याने परजुरी का परसू नाही केलं, परजुरी पण टाकायची होती तिच्यावरती आणि केस लढायचं होतं. आता ऑलरेडी 7-8 वर्ष गेलेले असतात ह्या केसमध्ये त्या स्वतःला निर्दोष सिद्ध करायला. आणि मग आपण जर का अजून एक 7-8 वर्ष त्याचं आपण सांगू हे टाकायला, तर मग हे प्रॅक्टिकल नाही आहे. मग दोष ॲक्च्युअल सिस्टममध्ये आहे की एकतर तुमचा स्लो प्रोसेस आहे, दुसरी गोष्ट तुमच्याकडे मिसयूजला तुम्ही काही म्हणजे कंट्रोल नाही आहे तुम्हाला, पळवाटा ठेवलेले आहेत. बरेचसे पळवाटा आहेत लोकांना. मग तसे असताना तुम्ही ह्याच्यामुळे आपण कायदा नाही आणणार. जर का असं असेल तर मग समजा असं असू शकतं की मर्डर केसेस पण असू शकतं ज्या आरोपी कोणतरी वेगळा असेल आणि दुसऱ्यावरती इनोसेंट पुरुषांवर म्हणजे म्हणजे माणसांवर हे आरोपी आले असतील म्हणजे धरलं असेल कोणाला, तर मग अशा वेळी आपण असं म्हणू का की मर्डरचा जो लॉ आहे तोच काढला पाहिजे? आपण असं म्हणणार नाही. म्हणूनच पुरुषांच्या ज्या केसेस आहेत ते पण तसेच आहेत. दुरुपयोग झाला तर त्यांना शिक्षा करा, पण दुरुपयोग करतील म्हणून कायदाच नाही द्यायचा हा कुठल्याही म्हणजे एक आपण सिव्हिलायझेशन म्हणतो ना एक, त्याच्यात बसत नाही. धन्यवाद अमितजी, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि खूप वेगळ्या विषयावरची मनमोकळेपणाने माहिती दिली. अमित देशपांडे यांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. अन्याय कोणताही असो त्याविरोधात आवाज उठवणं आणि पीडित व्यक्तीला न्याय मिळणं हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. इथे महिला विरुद्ध पुरुष ही गोष्ट अधोरेखित करायची नाही आहे, पण महिलांप्रमाणे पुरुष अत्याचार हा देखील मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे. समाजातील या घटकाच्या समस्या कोणत्याही अन्याय न होता सुटाव्यात हीच अपेक्षा आहे. पुरुषांविरोधातील अत्याचाराच्या विरोधात आणि कायद्याच्या दुरुपयोगाच्या विरोधात आवाज उठवला जात असून हा आवाज दाबण्याचा प्रयत्न होऊ नये इतकी माफक अपेक्षा अमित देशपांडे यांच्यासारख्यांची आहे. धन्यवाद.